समिती स्थापन झाल्यापासून एकंदरीत राज्यभरामध्ये किती नोंदी सापडल्या आणि मराठवाड्यात किती नोंदी? आम्ही चर्चा सुरू करतो काय होईल मग तुमचं करून काम साहेब संजय पाटील 8 दिवसापूर्वी असं म्हणाले की हैदराबाद गॅझेटनुसार फक्त 328 प्रमाणपत्र विकली. आता आकडेवारी सांगितली त्यांना माझ्या समोर एक्सेस झालं ते सुद्धा काही जिल्ह्यामध्ये थोडं काम कमी आहे. धाराशिव मध्ये काम कमी आहे, परभणी हिंगोलीमध्ये काम कमी आहे. मॅक्झिमम काम बीड जिल्ह्यात झालेलं आहे. आता ती चर्चा लागली ना, मग चर्चा करू काय होईल ते गैरसमज संभ्रम म्हणजे तो फिरायला नको. माझं पहिलंच म्हणणं आहे आतापर्यंत महाराष्ट्रात म्हणजे 3 वर्ष आता 29 ऑगस्टला 3 वर्ष पूर्ण होते या आंदोलन सुरू झाल्यापासून राज्यात नोंदी सापडल्यात जे शिंदे समितीने दिलेल्या शिफारशीप्रमाणे 12 लाख शिंदे समिती आल्यापासूनच नोंदी शोधल्या. 12 लाख दाखले नाही. आपल्या मराठा समाजाच्या शिंदे समिती आल्यापासून किती नोंदी शोधल्या गेल्यात राज्यात? मी 58 लाख म्हणतो. हॅलो मीडियात बोलताना म्हणलं 12 लाख आम्ही त्यांचं तिथं काढू याचा अर्थ मग 58 लाख नाहीत का? कारण आम्ही भोगतोय 58 लाख महाराष्ट्रात मराठींच्या नोंदी सापडल्या. म्हणजे त्याच्यावर आपल्याला खुलासा करता येईल. बरं शिंदे समिती किती शोधले? शिंदे समिती त्याकडे आपल्याकडे किती शिंदे समितीच्या मध्ये 58 लाख नोंदी सापडलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आणि त्याच्या अगोदर सुद्धा ही कंटिन्युअस प्रोसेस होती, पण त्याच्या अगोदर सुद्धा काही दाखले दिले गेलेले आहेत. पण हे 58 लाख जे नोंदी सापडल्या आहेत त्याच्यातले काही दाखले गुरी गेलेले आहेत पूर्वी आणि त्याच्यामध्ये कटआउट आपण कटआउट आणायचं म्हणून कटआउट पॉईंट केला म्हणून ते 12 लाख दाखले आता दिलेले वितरित झाले. हे नोंदी ज्या आहेत त्याने शिंदे समितीने शोधलेल्या नोंदी आहेत असं म्हणजे बरोबर सर्व 58 लाख. कन्फ्युजन नको साहेब, मी म्हणजे दोघांच्या समोर सांगतो. कन्फ्युजन नको. काय व्हायला लागलंय मराठा समाजाला निघल्या फायनल झाल्या, आता बदल नाही होणार. आमचं मग तेच म्हणणं होतं 58 लाख नोंदी आहेत का नाही. आता त्याचे प्रमाणपत्र नोंदी सापडल्यात म्हणल्यानंतर का दिले नाही? 58 लाखामध्ये सुद्धा काही प्रमाणपत्र पूर्वी मिळालेले आहेत. ते आकडे माझ्याकडे आहेत. पूर्वी म्हणजे ज्या नोंदी सापडल्यात ना त्याच्या लोकांना प्रमाणपत्र मिळाले पण आमच्या रेकॉर्ड करत नाही पाहिजे. आणि जी आता त्यांच्याकडे आपण नंतर माहिती तुमच्या आणि 12 लाख जे आहे ते आपण त्याच्यानंतर सुरू केलं पाहिजे. माहिती 58 लाखाची माहिती अपलोड केलेलं आहे सरकारने काय फसवणूक केली आमची आता मधल्या काळात. त्यांनी ते अपलोड केले होते ते उडून टाकले पण डाटा माझ्या हातात आलेला होता. मी तुम्हाला आज प्रेस समोर सांगतोय, मीडिया समोर डाटा माझ्याकडे आलेला होता. माहिती उडवली नाही काय पाटील? सरकार कसं पुढे गेले आता ते आपण 58 लाख रेकॉर्डरच नोंदी आहे ते आपण केलेलं मराठीतून लिहिलेलं उडवलंय. मराठीतून ते मोडी लिपीमध्ये आहेत. यांनी काय केलं तर मराठीत टाकले होतात माझं नाव आहे, मला वाचता येणार ना, मोडी कुठं वाचता येते? सगळे सरकार करत नाही. सरकारने मुली दिली समाजाकडून बोलू लागा, खरं तरी बोलू लागा, खोटं म्हणतच नाही त्यांनी. असं नाही मग आमच्याकडे थोडं येते कॅम्प्युटर म्हणून आम्ही उडीले. जास्त सगळ्या वरती पुराण पाहिजे. शिंदे साहेब फोन आपल्याला माहिती झाली करून घेतलं.
मी वाशीत होतो, वाशीला, मुंबईला. त्या दिवशी दिलेलं सुमन भांगे, भूषण गगराणी, दीपक केसरकर साहेब, मंगल प्रभात लोढा साहेब आणि आणखी 10-12 मंत्री होते. सगळ्याचे आता नाव घेत बसणार. त्यांनी मला वाशीत दिली. नोंदी सापडल्यात किती? कोकण विभागात 7,53,000 सापडल्या नोंदी. आढळलेल्या नोंदीची संख्या आहे बरं काही. म्हणजे असं काय नाही की सापडणार आहेत असं नाही. हे पुणे विभागातल्या 6,07,000, हे नाशिक विभागातले 7,91,000, ते छत्रपती संभाजीनगर मराठवाडा विभागातले आहेत 32,000 मराठवाड्यात सापडलेले. अमरावती विभागात 26,15,000 सापडल्यात आणि नागपूर विभागात 9,42,000, एकूण 57,41,000 नोंदी सापडलेले. हे तुम्ही सरकारनं मला दिलंय प्रोसिडिंग, हे तुम्ही दिलंय, माझं नाही. हे तुम्ही दिले. माझं म्हणणं ह्या नोंदी कुठे गेल्या? आता तुम्ही काय म्हणताय? आम्ही स्कॅन केल्या 31 लाख. 31 लाख रुपये आपण ह्या कुठे गेल्या? बरं मी परत